मंडळी, तुमच्याकडे देखील पावसाला सुरुवात झाली किंवा नाही, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पावसाळा सुरू झाला की आपल्या झाडांची वाढ मात्र खूप छान होते. नवीन पालवी देखील येत असते झाडांना, झाडं हिरवीगार दिसतात आणि बाग अगदी ताजीतवाने देखील वाटत असते. पण मात्र याच काळात जवळपास प्रत्येक प्लांट पॅरेंट्स हे एका समस्येने त्रस्त होत असतात. अचानक एक दिवस झाड अगदी निरोगी दिसत असतं. दुसऱ्या दिवशी पानाच्या खालच्या बाजूला मात्र पांढऱ्या माशा, नवीन जी काही कोंब आलेली असतात किंवा त्यावर छोटे हिरवे किडे, देठावर कापसासारखे मिलीबग्स आणि काही दिवसातच संपूर्ण झाड हे कमकुवत झालेलं दिसत असतं. मग आपण काय करतो? पटकन गुगलवर शोधतो, युट्यूबवर व्हिडिओ बघतो. कोणी म्हणतं नीम ऑइल स्प्रे करा, कोणी सांगतं साबणाचं पाणी स्प्रे करा, तर कोणी काय म्हणतं असे वेगवेगळे औषधं सांगत असतो. पण मात्र काही दिवसांनी तीच कीड पुन्हा दिसत असते. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त कुठलं औषध वापरायचं यावर नाही, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यात एवढ्या किडी या झाडावर का वाढतात आणि झाडावर वाढलेली कीड ही कशी ओळखायची असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की प्रोफेशनल गार्डनर जसं पेस्ट मॅनेजमेंट करतात ना, तसंच आपण घरी देखील ते कसं करू शकतो. सो हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहिला तर पावसाळ्यात झाडांवरील 90% किडीचं नियंत्रण हे तुम्हाला सहज करता येणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पावसाळ्यात कीड इतकी का वाढते हे आधी पाहूया. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया की कारण जर आपल्याला समजलं तर मात्र उपाय करणं खूप सोपं होत असतं. आपल्याला वाटतं पाऊस पडला म्हणजे फक्त झाडं वाढतात, पण खरं सांगायचं झालं की पाऊस फक्त झाडांसाठीच चांगला नसतो, तर किडींसाठी देखील त्यांचा फेवरेट असा हा सीझन असतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर कारण नंबर फर्स्ट म्हणजेच ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजेच हवेतील ओलावा, ज्यामध्ये व्हाईट फ्लाय असो, ऍफिड्स असो किंवा मिलीबग्स असो, या सर्व किडींना उबदार आणि दमट वातावरण मात्र खूप आवडत असतं. पावसाळ्यात हवेत मात्र सतत ओलावा असतो, यामुळे त्यांच्या अंड्यांपासून नवी पिढी मात्र अगदी वेगाने तयार होत असते. दुसरं कारण म्हणजे काय की आपल्या झाडांना पावसाळ्यात भरपूर अशी नवीन पालवी येते आणि ही नवीन कवळी पानं म्हणजेच काय, तर किडींसाठी अगदी बुफे असतो. कारण या पानांमध्ये रस हा जास्त असतो, म्हणून व्हाईट फ्लाय आणि जी काही ऍफिड्स आहेत ना, सर्वात आधी नवीन कोंबावरच दिसत असतात. या दोन कारणांव्यतिरिक्त तिसरं कारण जे की आपण स्वतः करत असतो, झाड ही खूप जवळ ठेवतो. बाल्कनी असो किंवा टेरेसची जागा ही कमी असल्यामुळे कुंड्या अगदी एकमेकांना चिकटून ठेवलेल्या असतात. यामुळे काय होतं की हवा ही त्या ठिकाणी फिरत नाही, ओलावा देखील जास्त वेळ टिकत असतो आणि किडींना वाढण्यासाठी मात्र अगदी परफेक्ट असं वातावरण आपण स्वतःहून तयार करून देत असतो आणि त्यांना हे वातावरण देखील अगदी इझी मिळत असतं. आणि चौथं कारण म्हणजे सगळ्यात कॉमन चूक, पाऊस पडतोय म्हणून माती तपासल्याशिवाय पुन्हा झाडाला पाणी घालणं. यामुळे रूट्सला ऑक्सिजन कमी मिळतो, झाडं कमकुवत होता. आणि लक्षात ठेवा, निरोगी झाडांपेक्षा कमकुवत झाडांवरच कीड ही आधी हल्ला करत असते. म्हणून फक्त कीड मारणं हे महत्वाचं नाही, तर झाड मजबूत ठेवणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. आणि ही सिच्युएशन माझ्या या जेड प्लांटवर तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की मातीमध्ये कंटिन्यू ओलावा असल्यामुळे या झाडाची पानं हळूहळू करून गळायला लागली. सो ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली, त्यावर मला उपाय मात्र लगेच सापडला की कंटिन्यू माती ही ओली असल्यामुळे याची पानं ही गळायला लागलेली होती. आणि पानं गळण्याआधी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रूट्स ही कुजायला लागत असतात. जर झाड खराब होत असेल ना, तर त्याची सुरुवात झाडाच्या वरच्या शेंड्यापासून होत नाही, तर ती झाडाच्या मुळांपासूनच होत असते. सो याची मुळं खराब व्हायला लागल्यामुळे काही ज्या जेड प्लांट्सच्या छोट्या छोट्या फांद्या होत्या किंवा ज्या छोट्या छोट्या कटिंग्स होत्या ना, त्या त्याच ठिकाणी गळून पडलेल्या होत्या. सो मी पटकन रिझन लक्षात आल्यानंतर मात्र त्याचं देखील रिपॉटिंग करून घेतलेलं होतं.
आता यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की झाडावरची कीड ही कशी ओळखायची आणि सर्वात आधी कीड ओळखल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कीड ही सारखी दिसत नाही आणि प्रत्येक किडीवर एकच उपाय देखील काम करत नसतो. म्हणून सगळ्यात आधी आपण झाडावर नेमकी कोणती कीड आली आहे ते ओळखायला शिकायला हवं. चला तर मग सर्वात कॉमन किडींपासून आपण सुरुवात करूया. सो पहिली आणि सर्वात महत्त्वाची आणि कॉमन कीड जी की माझ्या झाडांवर नुकतीच येऊन गेलेली होती ती म्हणजे आहे व्हाईट फ्लाय. मंडळी, व्हाईट फ्लाय जी की अगदी लहान अशी पांढऱ्या रंगाची माशी असते. साधारणपणे ती पानांच्या खालच्या बाजूला लपून बसलेली असते. तुम्ही पानाला हलकासा हात लावला की अचानक पांढऱ्या माशांचा थवा हा ओढताना दिसत असतो आणि हेच व्हाईट फ्लाय पानांचा रस देखील शोषतात. म्हणून हळूहळू पानं पिवळी पडतात, झाडाची न्यू ग्रोथ थांबते आणि जर झाड कमकुवत होत असेल आणि जर आपण याला वेळेवर उपाय केला नाही तर मात्र काही दिवसात संपूर्ण झाड देखील हे व्यापून टाकत असतं. सो हे जे मधुमालती आहे तर मी हे अगदी 2 ते 3 दिवसापूर्वीच लावलेलं होतं आणि अचानक सकाळी पाहायला लागले तर यावर असे व्हाईट बारीक बारीक डॉट दिसायला लागले. याच्यावर तर मी फवारणी केली किंवा यावर जो उपाय केला हे क्लिअर होत नाही तेवढ्यात तुळसवर देखील मात्र या व्हाईट फ्लायने अटॅक केलेला होता. अगदी तुळशीला धक्का लागताच सगळ्या जे काही पांढऱ्या माशा आहेत त्या उडायला लागलेल्या होत्या. सो आता पावसाळा सुरुवात झालेली असल्यामुळे अशा कीड तुमच्या कुठल्या ना कुठल्या म्हणजे अगदी तुळसवर देखील यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही दररोज तुमच्या झाडांची तपासणी मात्र करत राहा. यानंतरची दुसरी कीड म्हणजे ऍफिड्स, जे की अगदी हिरव्या, काळ्या, तपकिरी रंगाचे छोटे छोटे किडे असतात. हे नेहमी नवीन कोंबांवर आणि फुलांच्या कळ्यांवर दिसत असतात. मोस्टली आपल्याला जास्वंदीच्या कळ्यावर हे ऍफिड्स पाहायला मिळत असतात, कारण त्यांना कोवळी पालवी ही जास्त आवडत असते. हे सतत रस शोषत राहतात, त्यामुळे नवीन पानं ही वाकडी होत असतात. फुलं व्यवस्थित मात्र उमलत नाही किंवा फुलं उमलण्याच्या आतच कळी ही गळून पडत असते आणि त्याच ठिकाणी मात्र झाडाची वाढ ही थांबत असते. सो जास्वंदी असो किंवा गुलाब असो त्यावर मात्र ऍफिड्सचा अटॅक हा भरपूर लवकर होत असतो. सो तुम्ही देखील मात्र तुमच्या फुल झाडांवर नक्की चेक करून पहा. यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची जी काही कीड आहे ती आहे मिलीबग्स. मंडळी, मिलीबग्स ही कीड ओळखायला खूप सोपी आहे, कारण ती अगदी कापसासारखी दिसत असते. बहुतेक वेळा झाडाच्या देठाजवळ, फांद्यांच्या सांध्यात आणि पानांच्या जोडीला देखील ती दिसत असते आणि बऱ्याच वेळेस मनी प्लांटवर मात्र भर भरून मिलीबगचा अटॅक होत असतो. सो एक मिलीबग दिसला म्हणून आजूबाजूला अजून बरेच असण्याची शक्यता देखील असते. म्हणून एकच दिसला तरी मात्र त्याला दुर्लक्ष करू नका. शिवाय जास्वंदीवर तर मात्र हिवाळ्यामध्ये आता जास्वंदी आणि मनी प्लांट या दोघांवर मात्र मिलीबग्स भरपूर प्रमाणात येत असतात. एकदा मिलीबग्स आला तर मात्र तो लवकर जात नसतो, म्हणून एक जरी दिसला तरी मात्र त्याला अगदी लाईटली घेऊ नका. सो ह्या झाल्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या कीड. यानंतरची चौथ्या क्रमांकाची कीड आहे ती म्हणजे स्पायडर माइट्स. तर मंडळी, स्पायडर माइट्स ही खूप छोटीशी कीड असते. अगदी डोळ्यांना सहज देखील ती दिसत नाही, पण मात्र ती पानाखाली अगदी बारीक असं जाळं आपल्याला तयार करताना दिसायला लागत असते. सो बऱ्याच वेळेस गुलाबाच्या झाडावर जी काही पानं ब्राऊन होतात किंवा ती पानांच्या ज्या कळ्या ब्राऊन होत असतात ना, तर त्यावर बऱ्याच वेळेस स्पायडर माइट्सचा अटॅक हा झालेला असतो. पानांवर छोटे छोटे पिवळे ठिपके पडत असतात आणि नंतर मात्र संपूर्ण पान जे काही आहे ते मात्र सुकायला लागत असतं. सो गुलाबावर जास्त करून रेड माइट्स किंवा स्पायडर माइट्सचा अटॅक हा होत असतो. सो माझे देखील गुलाबाच्या या पानांवर तुम्हाला आता पाहण्यात येईल. सो पावसाळ्यामध्ये स्पायडर माइट्स देखील बऱ्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळत असते. सो अगदी डोळ्यांना मात्र इझिली ती दिसत नसते. त्याचे छोटे छोटे डाग किंवा कडा जर ब्राऊन व्हायला लागल्या पानांच्या तर समजा यावर कीडचा अटॅक झालेला आहे. तर मंडळी,
या काही आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या आणि झाडांच्या लक्षणावरून आपल्या लक्षात येणाऱ्या कीड्स आहेत. पण काही कीड्स तर अशा असतात की ते आपल्या डोळ्याला देखील दिसत नाही आणि आपल्या झाडांची पानं मात्र कोसळलेली दिसतात किंवा झाडांना होल आलेली दिसत असतात. तर ती असतात स्नेल किंवा स्लग. जर सकाळी उठल्यावर पानांना मोठी मोठी होल दिसत असतील आणि रात्री किंवा कुंडीत मात्र झाडाच्या किंवा पानांच्या पाठीमागे काहीच दिसत नसेल, तर मात्र समजा की रात्री या ठिकाणी स्नेल किंवा स्लग्स येऊन गेलेले असतात. हे स्लग्स किंवा स्नेल काय करतात तर दिवसा लपून बसतात आणि रात्री मात्र बाहेर येऊन पानं खात असतात. सो आता सर्वात महत्वाचा प्रश्न की आपल्याला कीड दिसली की सर्वात आधी काय करायचं, तर इथंच बहुतेक जण चूक करतात. कीड दिसली की लगेच स्प्रे करायचा. पण मंडळी थांबा, प्रोफेशनल गार्डनर स्प्रे करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी देखील फॉलो करत असतात. पण एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली का, की एवढा वेळ झाला तरी देखील मात्र मी तुम्हाला एकही मेडिसिन किंवा एकही ऑइल स्प्रे आतापर्यंत सांगितला नाही. कारण माझ्या मते योग्य निदान झाल्याशिवाय कोणतंही औषध हे झाडाला उपयोगाचंच नसतं. कारण की बऱ्याच वेळेस कमेंट देखील येतात की आम्ही नीम ऑइल स्प्रे करतो, साबणाचं पाणी स्प्रे करतो, पण मात्र त्याचा काहीही फरक येत नाही. सो आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग की नीम ऑइल खरंच प्रत्येक किडीवर काम करतं का, किंवा येलो स्टिकी ट्रॅप नेमकं कसं काम करतं, किंवा गार्लिक चिली स्प्रे जो की लसूण आणि मिरचीचा अर्कापासून तयार केलेला असतो. सो हा गार्लिक चिली स्प्रे खरंच प्रभावी आहे का, की तो फक्त सोशल मीडियावर ट्रेंड आहे आणि गार्डनर अशी कुठली पद्धत वापरतात ज्यामुळे कीड ही पुन्हा पुन्हा देखील येत नाही. सो हे सगळं मी तुमच्याशी पुढच्या भागामध्ये सविस्तर दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ देखील सेव्ह करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. शिवाय बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच पार्ट सेकंड अपलोड होतात तुम्हाला सर्वात आधी जे काही उपाय किंवा सोल्युशन आहे ते पाहायला मिळेल. तोपर्यंत मात्र तुम्ही देखील आज तुमच्या सर्व झाडांची तपासणी करून बघा, त्यावर कुठल्या प्रकारची कीड आलेली आहे किंवा नाही हे देखील नक्की तपासून पहा. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करून तुमच्या गार्डनर फ्रेंड सोबत मात्र नक्की शेअर करा. शिवाय इंस्टाग्रामला देखील फॉलो केलं नसेल तर त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या, कारण की त्या ठिकाणी देखील युट्यूब व्यतिरिक्त नवनवीन अशा टिप्स आणि ट्रिक्स देखील मी चॅनलला शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन आणि महत्वाच्या पार्टमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.